चला. या होम टूरसाठी या आपल्या. नमस्कार. तर आम्ही इथे स्वामींची मूर्ती लावलेली आहे. मूर्ती आणि मागे तुम्ही पाहू शकता पोस्टर वगैरे, बाजूला लाईट्स वगैरे एड केल्या आणि वरती तुम्ही ॲक्रेलिकचे ग्लास वगैरे लावलेत. इथे तुम्ही बघू शकता की डिजिटल लॉक आहे. डिजिटल लॉकमध्ये फिंगरप्रिंटने वगैरे होतं. आता एंट्रन्स लॉबी तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे आणि एंट्रन्स लॉबी कनेक्टेड विथ हॉल आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 2 प्लांट्स ठेवलेत ग्रीनरीसाठी. हे 2 आम्ही झेरोका पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत इथं. मिनिमम पेंटिंग्समध्ये ही वॉल आम्हाला डेकोरेट करायची होती. तर इथं तुम्ही पाहू शकता वरती वेगवेगळ्या कलरचा ट्राय केला आम्ही आणि वरती 2 प्रोफाईल लाईट्स लावल्यात की जेणेकरून इथं आपण आपला बड्डे वगैरे काही पण सेलिब्रेशन करू शकतो. ही वॉल आपण पूर्ण सेलिब्रेशनसाठी वॉल अशा प्रकारे ठेवली. तर कनेक्टेड विथ हॉल तुम्ही पाहू शकता 20x12चा हॉल आहे विथ कनेक्टेड गॅलरी. डायनिंग टेबल पाहू शकता तुम्ही. डायनिंग टेबल मोठा डायनिंग टेबल विथ बॅक पूर्ण वॉल आपण डेकोरेट केलेली आहे आणि वरती त्याला झुंबर वगैरे लावलेला आहे. शकता तुम्ही आपण एका साईडला या डायनिंग टेबलच्या एक सेटल टाईपमध्ये कलर घेतलेले आहे की सगळीकडे ब्राऊन असल्यामुळे आपल्याला थोडासा कलर असा डिफरंट पाहिजे होता, तर तो आपण कलर सिलेक्ट केला आहे. त्याच्या आणि मार्बल टॉप आहेत, तर तो तसाच सिलेक्ट करायचा होता आम्हाला. आणि तुम्ही हॉलमध्ये पाहू शकता, हॉलमध्ये सोफा 7 सीटर सोफा आहे आणि मध्ये सेंटर टेबल. तुम्ही थोडेसे डेकोरेटिव्ह वगैरे आपण ट्राय केलं आहे करायचा. वरती तुम्ही POP वगैरे POPच्या लाईट्स वगैरे पाहू शकता. फॅन्स 2 फॅन लावलेत आपण हॉलमध्ये, डायनिंग साईडला एक आणि इकडच्या मेन सिटिंग साईडला एक. तर आता तुम्ही TV युनिट पाहू शकता. TV युनिट आपलं भरपूर मोठं केलेलं आहे आपण. जसा हॉल असा मोठा आहे त्याच्यापेक्षा त्याला आपण अनुसरून असं मोठं TV युनिट. टीव्हीच्या वरती प्रोफाईल लाईट्स. तुम्ही बॅक कलर पाहू शकता, ॲक्रिलिकचं शीट्स आहे. काही आपण आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवले तिथे, डेकोरेटिव्ह आयटम्स. आता हॉलला कनेक्टेड आपण गॅलरी आपली हॉलला कनेक्टेड आहे, तर त्याच्यामध्ये आपण कर्टन्स, बेज कलरचे कर्टन्स जे इटालियन स्टाईल आहे त्या कर्टन्स घेतले आहेत. लेट्स कम टू द गॅलरी. हा सिंगल सीटर झुला लावलेला आहे, हँगिंग झुला आहे. वुडन फ्लोअरिंग आहे आणि एका साईडला पूर्ण वॉल आपण डेकोरेट केलेली आहे प्लांट्सनी. तर इथं पाहू शकता तुम्ही, ह्या ग्लासच्या बाहेर आपल्याला गार्डन दिलेलं आहे. म्हणजे गॅलरीमध्ये टफन ग्लासच्या बाहेर गार्डन आहे आणि ते कनेक्टेड आहे. त्याचं पाणी वगैरे वरतून मॅनेज होतं, म्हणजे सोसायटी मॅनेज करते त्याचं. आणि पर मंथ एक माणूस येतो, गार्डनर येतो आणि तो सगळं साफ करून जातो. तर हा फ्लॅट आपला 4 BHK फ्लॅट आहे आणि बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये आहे. हॉल लागून किचन आणि इकडे 2 रूम, इकडे 2 रूम, अशा बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये. आता आपण किचनची टूर करूयात. तर किचनमध्ये पाहू शकता एक आपलं टॉल युनिट आहे पूर्ण आणि पूर्ण फुल साईड आपण अप्पर साईडला युनिट केलेलं आहे. आपण त्यात काही पण भांडे वगैरे ठेवू शकतो. त्याच्यानंतर हा लॉफ्ट वगैरे आपण खाली डबे वगैरे ठेवायला इथे पूर्ण केलेलं आहे. इथं आपण चिमणी लावली फॅबरचीच शेगडी आहे आणि हा ओटा आपला व्हाईट टॉपमधला ओटा आहे.
आणि इथे टँडम डोअर्स आहेत सगळे, ह्याचे ड्रॉवर्स सगळे टँडममध्ये आहेत. आता आपण जाऊयात फर्स्ट मास्टर बेडरूममध्ये. तर आपण बटरफ्लाय कन्सेप्ट म्हटलं होतं. ह्या साईडला हॉलच्या ह्या साईडला आपल्या 2 रूम आहेत. तर इकडे एक रूम आणि ही मास्टर बेडरूम. तर आपण मास्टर बेडरूममध्ये जाऊयात. मास्टर बेडरूममध्ये पाहू शकता तुम्ही सोफा पण हा पाहू शकता कसा दिसतोय. आणि याच्या ह्या डेकोरेटिव्ह आयटमच्या मागे खाली पण आपण प्रोफाईल लाईट्स लावलेले आहेत. तर आता वरती तुम्ही पाहू शकता प्रोफाईल लाईट्स वगैरे सगळीकडे बेडच्या वरती सगळीकडे दिलेले आहेत. POPला वगैरे सगळीकडे प्रोफाईल लाईट्स आहेत. AC पाहू शकता तुम्ही, AC आणि डेकोरेटिव्ह क्लॉक. ह्या सोफ्याच्या साईडला तुम्ही पाहू शकता की इथे एक्स्ट्राच पॅसेज आहे. तिथे आपण वर्क फ्रॉम होम वगैरे काही पण करू शकतो. एक्स्ट्रा डोअर्स वगैरे, इथं गॅलरी पण याच्या बाहेर गॅलरी पण पाहू शकता तुम्ही. इकडे गॅलरी पण आहे आपल्याला. इकडे पाहू शकता तुम्ही, इकडं वॉक इन वॉर्डरोब बेडच्या साईडला, इकडे वॉक इन वॉर्डरोब आणि वॉशरूम अटॅच आहे. इथे पाहू शकता तुम्ही 2 आपण मोठ्या साईजचं वॉर्डरोब दिलं आहे आणि ड्रेसिंग युनिट प्रॉपर, वरती POP वगैरे आणि वॉशरूम. इकडे लाईट्स वगैरे पाहू शकता तुम्ही, हे डिझाईन वगैरे पाहू शकता याचं. याच्यामध्ये पण आपण वॉर्डरोबमध्ये पण भरपूर ड्रॉवर्स वगैरे केले आहेत. खाली पूर्ण ड्रॉवर ओपन होतो. आतमध्ये पण भरपूर ड्रॉवर्सचे कप्पे वगैरे केले आहेत. ह्या बेडरूमला आपण 2 साईड टेबल दिलेत. आणि हे ग्रासचं तुम्ही कव्हर पाहू शकता. थोडंसं ही रूम आपण ग्रीन टाईपमध्ये ठेवायचा ट्राय केला आहे पहिली. आता ही स्टडी रूम और देवघर रूम आपण पाहू शकतो. इथं आपली फुल साईज विंडो आहे, खाली फिक्स आणि वरती मुवेबल. आणि इकडे पाहू शकता तुम्ही वर्क फ्रॉम होमसाठी और स्टडी रूम और ऑफिस टेबल तुम्ही पाहू शकता. वरती आपण लाईट्स दिल्या तिथे. इथे काही स्पेस स्टोरेज, खाली पण स्टोरेज वगैरे, चेअर, प्रोफाईल डोअर आणि इथे 2 फुल साईज वॉर्डरोब तुम्ही पाहू शकता. देवघर फुल साईज देवघर. याच्यामध्ये आपण ड्रॉवर्स दिलेत आणि खाली आपण स्टूल टाईप दिलेला आहे. हा स्टूल बाहेर निघतो पूर्ण बसण्यासाठी वगैरे, पूजा करताना बसण्यासाठी वगैरे तो स्टूल दिला आहे. परत काय कन्सेप्ट होतं, इथे 2 बेडरूम राहिलेले आहेत, ते आपण त्या पाहूयात. तर जसं आपण एंट्री करू, इकडे कॉमन वॉशरूम आहे, बेसिन आणि बेसिनच्या वरती ग्लास वगैरे. वरती पण पाहू शकता तुम्ही इथे लाईट्स वगैरे. आणि समोर तुम्ही आतमध्ये आले की इथं किड्स बेडरूम आहे, गेस्ट बेडरूम और किड्स बेडरूम तुम्ही म्हणू शकता याला. तर ह्या साईडला पण फुल साईज विंडो आहे, खालचे पूर्ण फिक्स आणि वरची मुवेबल आणि पडदे कर्टन्स वगैरे लावलेत. पाहू शकता तुम्ही POP क्लाउड्स टाईपमध्ये केले, कारण चिल्ड्रन्स बेडरूम होती. आणि हा मर्फी बेड टाईप आहे, म्हणजे हा पूर्ण बेड वरती जातो, जसे की मुलांना खेळण्यासाठी वगैरे जागा एक्स्ट्रा भेटते. रात्री आपण खाली करू शकतो, नंतर वरती करू शकतो जशी गरज पडेल तसं. आणि ही रूम आपण पिंक थीममध्ये घेतली, कारण मुलांना जरा पिंक थीम वगैरे असं आवडते तसं, त्यामुळे. आणि फुल साईज वॉर्डरोब तुम्ही बघू शकता 2 साईडला. आणि आपण हा मर्फी बेड जसा वरती घेतो तेव्हा बसायला इथं काय भेटत नाही, त्यामुळे आपण हा पिंक सिटिंग केलेलं आहे. इथं 3 लोक आरामात बसू शकतात असे. रूम आहे 4 BHKची 4th बेडरूम, पॅरेंट्स बेडरूम तुम्ही म्हणू शकता. आणि याच्यामध्ये ही पण मोठी किंग साईज बेड वगैरे सर्व काही आहे. आणि 3 वॉर्डरोब आहे त्याच्यात, 1, 2 आणि 3 वॉर्डरोब्स. आणि प्रोफाईल लाईट्स पाहू शकता, फॅन, AC. आणि इकडे वॉशरूम आहे. बेडच्या मागचा तुम्ही वॉलपेपर पाहू शकता.
आणि इथं आर्टिफॅक्ट्स आम्ही लावले इथं. सेम तिकडच्या मास्टर बेडरूमची जशी जस्ट वॉकिंगसाठी किंवा स्टडीसाठी किंवा ऑफिस स्पेससाठी, तर हा आपण एक टेबल ठेवला आहे. तर त्याच्यामध्ये हा पूर्ण खाली होतो, जसा लागेल तसा आपण यूज करू शकतो स्टडीसाठी, रिडिंगसाठी और कशासाठी. तर हा एक टेबल आहे आणि ही एक मोठी स्पेस आहे, आपल्याला यूज करता येऊ शकते. आणि इथे मोठी गॅलरी पण आहे आपल्याला, म्हणजे इन शॉर्ट आपल्याला हॉलला एक गॅलरी आणि दोन्ही मास्टर बेडरूमला 2 गॅलरी, अशा 3 गॅलरी. तर असा आमचा हा 4 BHK तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा. आणि हा व्हिडिओ करण्यासाठी माझी पत्नी, माझी बायकोनीच हा व्हिडिओ केला आहे. तर सेल्फी कॅमेरा घेशील एकदा. हाय एव्हरीवन. सो आज आमच्या घराची हाऊस टूर आम्ही इथे शूट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. खरं तर हे या घरामध्ये शिफ्ट होऊन आम्हाला 1च महिना झाला आणि 1 महिन्यापासून आम्ही खूप साऱ्या गोष्टी म्हणजे इंटेरियर झाल्यानंतर इथे कोणते शोपीस ठेवता येईल, कुठे आपल्याला ग्रीनरी ठेवता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही एक एक गोष्ट यामध्ये ॲड करतो आहे. अजून कदाचित भरपूर गोष्टी ॲड होतीलही, पण या घराची हाऊस टूर आम्हाला करायची होती आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या घराचं सगळं डेकोरेशन कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. थँक्यू. थँक्यू. तू अगर मेरी ये हवाएं तेरी, तू अगर मेरी सारी राहें तेरी, तू अगर मेरी मैं हूँ तेरा. तू अगर मेरी ये उजाले तेरे, तू अगर मेरी दिल हवाले तेरे, तू अगर मेरी मैं हूँ तेरा. बेताब सा मोहब्बत का तू इनकलाब है, मेरा जहां तेरी बाहों में ख्वाब ख्वाब है. गहरा हुआ रंग आशिकी, गहरा तेरी, तू अगर मेरी सारी राहें तेरी, तू अगर मेरी मैं हूँ तेरा. पलके झपकता है आसमां, लाखों फरिश्तों की है तू जान. वो पूछते हैं रहती कहाँ, मेरी बाहों में रहती उनको बता. पलके झपकता है आसमां, उसने भी तुझसा देखा कहाँ. है रौनके वहाँ तू है जहाँ, मेरी बाहों में रहना यही है दुआ. तू अगर मेरी ये हवाएं तेरी, तू अगर मेरी सारी राहें तेरी, तू अगर मेरी मैं हूँ तेरा. बेताब सा मोहब्बत का तू इनकलाब है, मेरा जहां तेरी बाहों में ख्वाब ख्वाब है. गहरा हुआ रंग आशिकी, गहरा हुआ तू ही तू हुआ. तू अगर मेरी तो खुदाएं तेरी, तू अगर मेरी रहनुमाएं तेरी, तू अगर